आणि यानंतर एक मोठी बातमी यवतमधून. यवतमधील तणाव पूर्णपणे आता निवाळलेला आहे. जमावबंदी सुद्धा आता हटवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता ही परिस्थिती जी आहे ती आता पूर्ववत यायला सुरुवात झाली आहे. सध्या यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता होती, मात्र आता जो तणाव होता तो सुद्धा आता निवळलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी जमावबंदी सुद्धा हटवली असून आता परिस्थिती पूर्ववत झाल्याचं बोललं जातं. गेल्या काही दिवसांपासून यवतमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून हा सगळा प्रकार उद्भवलेला होता. दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहे. नवनाथ, सध्याची यवतमधली परिस्थिती काय आहे आणि आता पोलीस कशा पद्धतीने पावलं उचलतात? नक्कीच गेली काही दिवसापासून यवतमध्ये जो आहे तो 2 गटामध्ये हिंसाचार वाढलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी जे आहे ते जमावबंदीचा आदेश लागू केलेला होता. यामुळे यवत गावामध्ये तणावपूर्ण शांतता जी आहे ते पसरलेली होती. यामुळे जमावबंदीचा आदेश असल्यामुळे तेथील नागरिकांना जे आहे त्यांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाले होतं. यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी तैनात केलेला होता. मात्र आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आहे ती जमावबंदी शिथिल केली होती. मात्र आता नागरिकांकडून त्या ठिकाणी सांगितलं जात होतं की जमावबंदी पूर्णपणे शिथिल करावी, जेणेकरून आम्हाला जे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत ते मिळाल्या जातील. यामुळे नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देऊन जिल्हाधिकारी यांनी त्यामुळे आता या संदर्भामध्ये कोणतीही परिस्थिती अशा पद्धतीची पुन्हा उद्भवू नये यासाठी सुद्धा आता पोलीस पावलं उचलतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहिती.